हॅलो. नवीन ट्रेक, नवीन दिवस, नवीन घाटवाट. सो आपण आत्ता एक ऑफकोर्स ऑफबीट घाटवाट करायला आलेलो आहोत. ही घाटवाट युजली फार कमी लोक करतात. म्हणजे आत्ता रिसेंटली एक महिन्याभरापूर्वीच एका ओळखीच्यातलीने केली होती. ही आहे देवी दगडाची वाट. कुठून? तर आपण आता कर्जतमधल्या सालपे गावात आहोत. आपण इकडनं जाणार आहोत देवी दगडाच्या वाटेने उधेवाडीमध्ये. उधेवाडी जे राजमाची किल्ल्यांच्या मधलं गाव आहे, राजमाजीतलं गाव आहे, तिथे आपण चढत आहोत. आणि तिथे आपण लंच करून आपण खाली येणार आहोत वाघजाई घाटाने. तर सालपे गावातनं देवी दगडाची वाट, उधेवाडी, आणि आपण खाली येणार वाघजाईने. या रिजनमध्ये आपण काही 3-4 महिन्यापूर्वी आलो होतो. तेव्हा आपण इकडनं ढाकला गेलो होतो. हा मागं दिसतोय हा ढाक आहे. आणि या ढाकच्या वाटेने आपण ढाकला जाताना आपण दारचा माळ, त्यानंतर वरती सवाष्णीचा घाट बघितला होता आणि उतरलो होतो आपण बहिरीच्या घाटाने. आता आपण सालपे गावात गाडी लावलेली आहे आणि ऑफकोर्स प्रचंड ऑफबीट ट्रेक आहे. आम्ही गाईड घेतला आहे बरोबर, पण तोही म्हणतोय की तो पण आता बरेच वर्षानंतर चालला आहे, त्यामुळे कितपत रस्ता चांगला असेल माहीत नाही. सो डेफिनेटली रस्ता शोधत काढत जावं लागणार आहे आपल्याला. सो मजा येणार आहे. लेट्स सी कसं होतं आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर विदाऊट पावसाळा ट्रेक करणार आहोत, कारण की आत्तापर्यंत सगळे ट्रेक पावसाळ्यातच झाले. मे महिन्यापासून ते अगदी नोव्हेंबरपर्यंत. नोव्हेंबर एंड आला आहे, त्यामुळे आता पूर्ण ऊन आहे, पावसाचे काही चिन्ह नाही आहेत. सो होपफुली भरपूर मजा येईल. सो सुरू करूयात, चला. ट्रेक सुरू झाला आहे आणि देवी दगडाची वाट आपल्याला इथनं दिसते. ही जी रीज आहे, या रीजला देवी दगड म्हणतात, कारण की इथे मध्ये कुठेतरी मोठा दगड आहे. दिसतोय ना त्या झाडाच्या इथे? हां, इथे हा दगड आहे. हां बरोबर. तिथे आपल्याला जायचं आहे. तिथं देवीचं ठाण आहे म्हणतात. आणि मग तिथनं पुढे आपल्याला उधेवाडीकडे जायचं आहे. तर हार्डली 10 मिनटं झाली आहेत. रस्ता शोधाशोधीचं काम सुरू झालं आहे, जसं म्हटल्याप्रमाणे मी एक्सपेक्ट केलं. कारण की वापरातली वाट नसल्यामुळे भरपूर शोध मोहीम आहे आज. हा समोर मांजरसुंबा, हा इकडं आपला कळकरा आणि ढाक, आणि हे आमची मंडळी देवी दगडावरती प्रयत्न करत आहेत. आणि आता रस्ता कुठंच नाही आहे. आता इकडनं काहीतरी चढून शोधायचं आहे. लेट्स सी. आता आपण एक एक टप्पा पार करत पुढे चाललोय रॉकचा. आणि आपल्यावर आलेला सौरभ ना रे. हां, आता सौरभ कुठे जायचं आपल्याला? या पट्ट्याने वरती गेलं की वरतून पट्टा आहे डायरेक्ट. हां, पठार आहे. पठार आहे छोटा. बर. मग तो छोटा पठार क्रॉस केला की परत आपल्याला एक टेप लागणार. बर. असे आपल्याला 3 टेप आहेत. 3 टेप आहेत जे देवीच्या दगडापर्यंत आहेत. बर. मग देवीच्या दगडाला पोचलो की तिथून पुढे पूर्ण पठार आहे. चला. पूर्ण घसारा आहे, त्यामुळे मस्त कसब लागतंय. आदित्य कुलकर्णी शर्तीचे प्रयत्न करताना देवी दगडाच्या वाटेवर. आता फक्त 15 मिनटं झाली आपला ट्रेक सुरू करून, आणि अवस्था बघ तुझी. तुफान वारं, मांजरसुंबा. आता इकडे जायचं आहे. धमाल चालली आहे, धमाल. आता एक छोटीशी पायवाट मिळाली आहे, ती धरून पुढचा टप्पा गाठूयात. म्हणजे पुढे काय वाढून ठेवलं आहे ते कळेल. बाकीची मंडळी अजून वरती येत आहे. आता इथे पोचलो, रस्ता शोधत काढत आणि नेमकी पायवाट सापडली. सो ही पायवाट आली आहे खालनं. पण युजली घाटवाटा सुरू करताना पायवाटा लवकर मिळत नाहीत, तसाच प्रकार झाला काहीसा. आम्ही आलो या जंगलात इकडनं. वेरीन पायवाट इकडनं आली आहे, चांगली मिळलेली. त्याला आपलं पब्लिक इकडनं हे काही व्यवस्थित मिळलेली आहे. आणि आता संजय कुठे?
घाटवाटांवरती सगळ्यात मोठा आनंद असतो दोन गोष्टींचा. एक, ऑफकोर्स जर पाणी मिळालं तर, आणि वाट सापडली तर. या दोन गोष्टींशिवाय वेगळा आनंद मिळत नाही. फार भारी वाटतं. काय थांबलंय? आता बघ थांबा एक मिनिट. हां, हे काय? थांबा हा. हे बघ. हा तुझ्या मारी काय काठी हवेत आणली काय तू? येस. अरे देवा, खाली कशी आणणार आता? मला काय ते? जातो बाबा. क्या बात आहे, खरंच हवे ते. वारी देवी दगडाची वाट. घाटवाटा काय काय करावं लागतं. ट्रेकिंग का असली मजा. काय यतीश, कसं आहे? दॅट्स द स्पिरिट. पुल. ओंकार इनामदार शर्थीचे प्रयत्न करताना. कमान, मस्त रे. पाय पाय फर्म ठेव. कमान आदित्य. मी जातो खाली. देवी दगडाची वाट आहे. चला चला. आमचा हिचाड खाना होते त्याचं काय? आता त्याची काहीतरी गोष्ट आहे ना रे? हो हो. त्याची काहीतरी गोष्ट आहे ना? हा, अरे ते जे देवीचा दगड आहे ना, हा. तिथे एक तृतीयपंथी माणसाचा मृत्यू झाला चढताना. होय. तेव्हापासून ही वरची उदयवाडीची लोक हा, त्या वाटेला हिजाड खाण्याची वाट म्हणतात. हिजाड खाण्याची वाट हा. याच वाटेला. हा, याच वाटेला. बर. आमचा अजून एक गाईड आहे संजय. संजय, काय आलं? रस्ता काय एवढा खराब आहे? तो रस्ता इकडनं कोण येत नाही ना माणसं जास्ती, हा. म्हणून खराब झालाय तो. तू किती वेळा आला इकडे? हा, माणसं चालू झाले ना का बरोबर वाट होईल. तू किती वेळा येऊन गेलाय? मी आता 5 वर्ष झाले मला. येतोयस? हा, हा, पण त्याच्यावर आता इथं 2 वर्ष नव्हतो ना, हा. त्यामुळे आलोच नाही. नाहीतर वाट होती. हो. आताचा टप्पा वरती चढून आल्यानंतर सुंदर व्ह्यू. प्रकरण सोपं नक्कीच नाहीये. हे असे पार्ट कॉमन आहेत. ते देवीचा दगड. हा, कुठली झाडी? एकदम टॉपची? टॉपची. अच्छा, तो देवीचा दगड. ओके. तिसऱ्या टप्प्याचा चढाई सुरू. मग अशी म्हटल्याप्रमाणे हा चढल्यावर देवीचा दगड दिसायची शक्यता आहे. सो लेट्स सी. सो फार सो गुड. बिलकुल मळलेली वाट नाही आहे. गाईड कंपल्सरी पाहिजे आणि चांगलाच चढ आहे. धमाल आहे. हो, फायनली शेवटचा टप्पा पार करून देवी दगड आपल्या समोर आहे. धमाल. तरी अजून थोडा वेळ लागेल. ब्युटिफुल देवी दगड. देवी दगडाचं पॉईंट सोडून पुढे चाललो आहे आता पुढचा मोर्चा आता उदेवाडी. पण अजून अख्खा हा पल्ला इथे जायचं आहे आणि त्या मागं साधारणतः अजून 1.5-2 तासाचा पल्ला आहे. हे देवीचं ठाणं या रूटवरचं. आणि आपण आत्ता जिथं होतो तो सोंडेवरचा दगड. याला आपण देवीचा दगड म्हणू शकतो. छान. आता इकडनं वरती चल रे.
बघायचं आपण त्या मोठ्या दगडावर होतो. हे अख्खीच्या अख्खी सोंड खाली उतरलेली देवी दगडाची. आणि आपले ट्रेकर्स मार्गक्रमण करताना आता इकडनं आपला समोर ढाक आपल्या सरळ कायम सोबतीला आहे. मग आपला मांजरसुंबा आणि आता टॉप. आणि तिथनं पुढं होपफुली फर्स्ट व्ह्यू ऑफ राजमाची किल्ले श्रीवर्धन मनोरंजन. व्हॉट अ ब्युटी. मस्त जंगलात आलो आहे. खूपच सुंदर. बरं वाटतं जरा एवढ्या हेक्टिक ट्रेकनंतर असा सुंदर मळलेला झाडांनी गच्च भरलेला रस्ता. हा अशा प्रकारे देवीच्या दगडापासनं अप्रॉक्सिमेटली 40 मिनटाचा ट्रेक करून आपण उदेवाडीत पोचतो. आलो उदेवाडी. इथे आता आम्ही जेवायची सोय केली आहे. कैलास वारे यांच्या घरात घर शोधायचं आहे आणि मग थोडे आराम करू, विश्रांती घेऊ आणि मग वाघजाईने उतरू. हे उमरेंचं घर दिसतंय. बघूयात आपण कैलास वाऱ्यांचं घर कुठे आहे. इथे आतमध्ये कुठेतरी आहे म्हणे. चांगलंच पसरलेलं गाव आहे. आत अशा प्रकारे कैलास वाऱ्यांचं घर मिळालेलं आहे. हा सुंदर छान शेणाने सारवलेलं आईस पाईस घर आहे. नाव काय यांचं? हॉटेल सार्थकी. मस्त जेवण झालं. थोडी विश्रांती झाली. आता दुपारचे 3 वाजलेत आणि कूच करतो आहे आम्ही आता आमच्या वाघजाई वाटेकडे. आणि हे पुढे एक मामा आहेत, ते आम्हाला त्या वाटेच्या तोंडापर्यंत सोडत आहेत आणि मग तिथनं आम्ही पुढे निघून जाऊ. होपफुली 5 वाजेपर्यंत गाडीपर्यंत पोचायला पाहिजे. लेट्स सी. स्वतः आम्ही वाघजाई वाटेवर चाललो आहे. पण हीच वाट खिडकीची वाट म्हणून पण प्रसिद्ध आहे. वाघजाई नाही, ज्या वाटेवर आता आपण आहोत ती फार फेमस आहे. त्यामुळे इथे रिव्ह्यूज वगैरे भरपूर आहेत. तर वाघजाई घाटाची वाट जी आहे ही याच रस्त्यावरनं पुढे गेल्यावरती वेगळ्या बाजूला जाते. म्हणून आपण आत्ता खिडकीच्या वाटेवर आहोत. असे रिबिन्स भरपूर लावले. पुढे जाऊन आपला मोर्चा आपण वाघजाईकडे वळवू. आता आम्ही ज्यांना विचारलं ते सगळेच म्हटलं की जाऊ नका, मोडली आहे वाट, खराब आहे खूपच, पाऊस खूप झाला आहे. पण आम्हाला तीच करायची आहे. त्यामुळे त्या आजोबांना घेतलं बरोबर. ते म्हटलं मी तोंडापर्यंत नेऊन सोडतो तुम्हाला, तिथनं तुम्ही पुढे जावा. म्हटलं ठीक आहे, लेट्स सी. पण ही खूप मस्त वळलेली वाट आहे, खिडकीची वाट. ही आली खिडकीची वाट. आता आपण इथनं वाघजाई बघू आपली. संजय इकडे ही वाघजाई आहे का? हे बघ, ही खिडकीची गेली बा. आणि आपल्याला आता टाक्यापासून खाली जायचं. खाली जायचं. हा टाक्यापासून इकडे येऊ ना असं हा खाली वळण जायचं वाघजाईकडे. वाघजाईकडं. हा वाघजाई भेटेल तुम्हाला. नाही मग आता आपण कुठून उतरायचंय? इथूनच खिडकीच्या वाटेने तिथं जायचं. आधी सर्व मोठं हे वाला इकडचं वरचं. हा त्या झाडाखाली वाकून जायचं. बरोबर जायचं. झाडाखालून वाकून हा त्या पलीकडच्या रस्त्याला नाही जायचं. मळलेला त्याला नाही जायचं. त्याला नाही जायचं. त्या झाडाखाली जायचं. झाडाखालून जायचं. पण मामा ही वरनं एकच सुरू होते का वाट? हा एकच होती. या झाडापर्यंत माळाला यायचं, माळावरून इकडे हा ते बघा हिरो झाडीच आहे ना, त्याच्या खालून इकडे यायचं. या खाली हा, आता खडक आहे ना, खडकाला जरा पायरी यायच्या, पायरीने खाली जायचं. कुठे दिसतंय? ते बघा आणि सारखं याच्या पलीकडे चालपण आहे दिसत तिकडे आडवळलं. मामा हे काय अडकवायचं आहे का? नाही नाही, हे अडकवायला यायला गावकऱ्यांकडे असतं पांढऱ्या कलरचा. कुठे? आता आपण वरनं बघितलं होतं त्याप्रमाणे हा आंबा आपल्याला लागला इथे. तर अजून थोडं पुढं जायचं. इथे एक वाट आहे, ही नाही घ्यायची.
पुढून जायचं. आपली खिडकीच्या वाटेवर होतो. हा, आणि इथून आपल्याला आता उजवी मारायची आहे. इकडनं या झाडाच्या आधी. हॅलो ही आली आपली आता वाघजाई घाटाची वाट सुरू. ही आपली देवी दगडाची वाट जी आपण सकाळी चढलो. आणि आता वाघजाई आपण उतरायला सुरुवात केली. इथं वरती आपलं राजमाची आहे, तिथनं आपण खाली आलो. आणि आता ही वाघजाईची आत्ता तरी मळलेली वाट आहे. आणि इथं असं म्हणतात इथं पायऱ्या आहेत. पायऱ्या बघू कुठे आहेत. हां, पायऱ्या आल्या. ह्या पायऱ्या प्रॉपर खोदलेल्या. या बात आहे. इकडनं बघू, सुंदर. वाघजाई देवीचं ठाणं पण आलं. म्हणजे वाट प्रॉपर आहे हे कळायला मार्ग असेल तर हेच. ठीक आहे मागे. वा वा वा, सॉरी देव आहे. जबऱ्या. कुठेही जाऊ दे, छोटा मोठा कुठेही जाऊ दे. सो आपण आता वाघजाई घाटाच्या रस्त्यावरती आहोत. आणि आपण इथनं आता देवी दगडाची वाट बघू जी आपण सकाळी चढलो होतो. हा दगड दिसतो आपल्याला समोर, हा तो देवी दगड. हीच ती सोंड जी आपण सकाळी चढलो. अजूनही वाघजाई उतरतो आहे. एक्सपेक्टेड होता 1.5 तासामध्ये पोचू, पण आत्ता 5 वाजले, 3 वाजता निघालो होतो. कारण की रस्ते बरेच फुटत आहेत, वाट खूप फिरून फिरून जाते आहे, त्यामुळे वेळ लागतो आहे. वाटाड्या पाहिजे या वाटेला. वाघजाई अजूनही उतरतो आहे आम्ही. आता जवळजवळ 2.5 तास झालेत. प्रचंड लेंदी आहे, प्रचंड लेंदी. पण आता गाड्यांचे आवाज येत आहेत, त्यामुळे जरा पोचलो असं वाटतं आहे. ह्याचे आता करू. ओके, सो फायनली कुरवंडी टचडाऊन. चांगलंच हेक्टिक आहे. सनसेटची वेळ आहे. आपण कुरवंडी गावात पोचलो आहे. सालपे गावात जायचं आहे, जिथं आपली गाडी आहे. साधारणतः 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि मग तिथनं पुणे. हॅलो. सो ट्रेक संपला. परत आम्ही आलो आहोत आपल्या सालपे गावामध्ये, जिथं आमची गाडी आहे. आम्ही कुरवंडीत उतरलो आणि तिकडनं गाडीने आलो. आम्ही चढलो देवी दगडाची वाट आणि तिथनं राजमाचीला जाऊन तिकडनं खाली आम्ही आलो वाघजाईनी. कुठली घाट चढावी कुठली उतरावी नेहमीचा प्रश्न. देवी दगड चढावी कारण की वाघजाई सोपी आहे पण प्रचंड लांब आहे. वाघजाई उतरायलाच आम्हाला साधारणतः 3.5 तास लागले. आणि फ्लॅट वॉक बराच आहे. हो, फ्लॅट वॉक ट्रॅव्हर्सिंग खूप आहे, त्यामुळे चढायला डेफिनेटली 4 तास लागू शकतात. देवी दगड वेरीन आम्हाला चढायला फक्त 3.5 तास लागले, कारण की सरळ सरळ डायरेक्ट हाईट गेन आहे आणि तुम्ही डायरेक्ट वरती पोहोचता. सो दॅट इज बेटर. पण दोन्ही वाटांसाठी वाटाडे महत्त्वाचे आहेत, कंपल्सरी असणं गरजेचं आहे, कारण की खूप ढोरवाटा आहेत आणि अचूकही शक्यता प्रचंड आहे. सीझन चांगला मार्चपर्यंतच या घाटवाटा करावा, त्यानंतर उन्हामध्ये अवघड आहे, कारण की पाणी नाही आहे कुठे. आणि पावसाळ्यात अजिबातच करू. पावसाळ्यात बिलकुल करू नये. आणि तू म्हणून काहीतरी इथं अजून भरपूर घाटवाटा आहेत. हा, म्हणजे जर विचार केला तर साधारण 4 घाटवाटा राजमाचीवर जातात. हां, सगळ्यात पहिली आपली देवी दगडाची, त्याच्या शेजारची वाघजाई, वाघजाई, त्याच्या शेजारी खिडकीची वाट खिडकीची जी वाट. कोंडाणे घाट फेमस आहे आपला. हो. आणि त्याच्या शेजारी कोकण दरवाजाची वाट जी आता आपले नामशेष झाली. आता ती कारण पूर्ण की दरड तुटली. पडल्यामुळे दरड पडल्यामुळे तुटली. त्यामुळे आता 3च वाटा उरल्या. 3च वाटा आहेत. त्यातली खिडकीची वाट किंवा कोंडाणे घाट सगळ्यात फेमस आणि Famous आहे. फेवरेट घाटवाटे. आपल्या लोक पण भेटले ना हो, मध्ये. लोकं भेटले. पण कोकण दरवाजाची वाट आपण आपल्या गाईडकडून बोललो की रॅपल जर रॅपर जर करता आली, केला त्यामुळे ते तर उतरायचा उतरायचा प्रयत्न करूया. मग त्यावेळेला खिडकीने चढून आपण खिडकी पण खूप होईल आपल्याला. माझ्यामध्ये मग आपण आपली दुसरी व्हिडिओ तिकडे वाट घेऊ हा आणि मग तसं काही ते करून घेऊ. कूल. ऑफबीट कुलकर्णी सायनिंग ऑफ. भेटूयात नेक्स्ट ट्रेकला आणि अशीच ऑफबीट पटकन ती करत राहूया. थँक्यू.